नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आपले सर्व बागेचे आता फळं वगैरे आपण काढून झालेली आहे, हार्वेस्टिंग झालेली आहे आणि त्यानंतर आपण छाटणी केलेली आहे। इथे बघू शकता तुम्ही, छाटणी विरळणी केलेली आहे सर्व बागेची आणि इथे बघू शकता आपल्याला पालवी देखील आता नवीन फुटायला सुरू झालेली आहे आणि बागेत फक्त आता जो राजापुरी होता तेवढाच फक्त काढायचा राहिलेला आहे आपला। आणि आता नेक्स्ट आपण बागेतलं गवतसुद्धा आपण इथे ग्रास कटरनी कापलेलं होतं, म्हणजे फुल बुंद्यापर्यंत गवत होतं। तर याला काढून आता 20-21 दिवस झालेत, आता परत हळूहळू थोडं येते। तर हे आपल्याला कंटिन्यूअस काढत राहावं लागणार आहे 1-1, 1.5 महिन्याला। तर आता नेक्स्ट आपण जे करणार आहे ते आहे बोर्डो पेस्ट। आता आपल्याला सर्वात प्रथम हे जे आपण मोकळं करून घेतलेलं आहे सगळं गवत वगैरे, तर इथे आपल्याला आता बोर्डो पेस्ट अप्लाय करायचं। हे बघा, हे मागच्या वर्षी आपण केलेलं होतं। तर आता आपण बोर्डो पेस्ट मिक्सचर बनवणार आहे आणि ते अप्लाय करायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला खत व्यवस्थापन करायचं आहे थोडं बागेचं। तर हळूहळू सर्व आम्ही तुम्हाला माहिती शेअर करू जे जे आपण बागेत प्रयोग करणार आहे। तर चला, बोर्डो पेस्ट कसं बनवतात हे तुम्हाला थोडक्यात थोडंसं माहिती देतो। हे बघा, तर हे असं मार्केटमध्ये अवेलेबल असतं बोर्डो पेस्ट बनवण्यासाठी। तर याच्यामध्ये कॉपर सल्फेट आणि चुना मिक्स करतो आपण, त्याचं काही प्रमाण आहे ते पण तुम्हाला मी सांगतो। आणि प्लस त्याच्यामध्ये आपण ते मिक्सचर घट्ट होण्यासाठी इथे गेरू हे आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहे। आणि बोर्डो पेस्ट बनवताना तुम्ही कोणतंही इन्सेक्टिसाइड त्याच्यामध्ये यूज करू शकता। आपण इथे हमला हे यूज करणार आहे। तर मित्रांनो, हे बघा, ह्याचा ब्रँड तुम्हाला मी एकदा दाखवून देतो, फास्ट कॉपर, आणि ही त्याची कंपनी आहे ॲग्रीकॉन। तर याचं एक गोष्ट आपल्याला आवडली आहे की प्रमाण वगैरे काहीच बघायची आवश्यकता नाही आहे, हे रेडी टू मिक्स असं मिक्सचर आहे। हे बघा, हा फास्ट चुना आणि याच्यामध्ये आहे हे आपलं ब्ल्यू कॉपर सल्फेट, आणि याच्यासोबत त्यांनी आपल्याला हे pH मोजण्यासाठी सुद्धा हे दिलेले आहे। त्याच्यात स्ट्रिप्स आहेत, म्हणजे आपल्याला प्रॉपर कळणार की किती pH आहे। तर याच्यावरती इन्स्ट्रक्शन्ससुद्धा त्यांनी दिलेले आहे की याचं जे pH आहे हे 7 असलं पाहिजे। तर आपण आता हे याच्यात मिक्स करून घेऊ, तोपर्यंत आपला गेरू हा बारीक होतोय। खाली खाली करतो। तर मित्रांनो, इथे बघू शकता आपण मिक्सचर तयार केलेलं आहे। तर आता हे आपल्याला बघायचं आहे की हे ॲसिडिक नसलं पाहिजे, म्हणजे आपण जेव्हा झाडांना लावणार आहे त्याच्या आधी आपल्याला ही टेस्ट करायची आहे। तर आपण इथून बाजारातून लिटमस पेपर देखील आणलेला आहे, आणि जसं आपल्याला लिटमस पेपरचं माहितीच असेल, सायन्स लिटमस पेपरचं आपण लहान असताना शाळेत शिकलेलो आहे। हे बघा, 2 प्रकारचे लिटमस पेपर आहे। आपल्याला दिसतोय हा ब्ल्यू लिटमस आहे आणि हा दुसरा असतो तो रेड लिटमस आहे। हे बघा, तर याचं सायन्स असं आहे की जर हा ब्ल्यू लिटमस आपण ह्या सोल्युशनमध्ये डीप केल्यानंतर जर याचा रंग लाल झाला तर हे सोल्युशन जे आहे आपलं हे ॲसिडिक असतं,
आणि जर हा पिंक लिटमस आपण डिप केल्यानंतर हा जर ब्ल्यू झाला तर म्हणजे हा बेसिक आहे आपलं हे सोल्युशन. तर आपण हे आता याच्यात डिप करतोय. हे बघा, डिप केल्यानंतर जसं आपण इथं बघू शकता याचा रंग चेंज झालेला नाही आहे, म्हणजे हे सोल्युशन आपलं प्रॉपर आहे, परफेक्ट. आणि परत एकदा याला व्हेरीफाय करण्यासाठी आपण हा पिंक लिटमस आहे हा आपण याच्यामध्ये डिप करूयात. ह्याचा रंग जर चेंज झाला म्हणजे हे बेसिक आहे आपलं सोल्युशन. हे बघा, हा पिंक लिटमस आता त्याचा इथे आपण इथं बघू शकता रंग चेंज व्हायला सुरू झालेला आहे. हे बघा, पहिला रंग याचा असा होता आणि आता ब्ल्यू झालेला आहे. तर अशा प्रकारे आपली चाचणी करून झालेली आहे. तर याच्यानंतर आपण इथे बघू शकता आपण घेरू पप्पांनी इथे बारीक केलेलं आहे. तर हे मिक्सर घट्ट करण्यासाठी त्याच्यामध्ये थोडंसं प्रमाणात घेरू हा टाकणं गरजेचं आहे, ज्याच्याकरून आपण जो पेस्ट अप्लाय करू ती अशी प्रॉपर त्याचा एक लेअर बसेल छानपैकी. आणि जेव्हा आपण लावणार त्यावेळेस आपण हे इन्सेक्टिसाईड, कोणतं इन्सेक्टिसाईड तुम्ही वापरू शकता, इथे कोणत्या प्रकारची जाहिरात नाही आहे. तर आपण इथे हमला यूज करणार आहे आणि याचं कंटेंट म्हणजे याच्यात क्लोरोपायरीफॉस आणि सायपरमेथिलीन हे 2 घटक ॲड करून हे इन्सेक्टिसाईड बनलेलं आहे. तर हे आपण आता बागेला लावायला सुरू करणार आहे थोड्याच वेळ. तर चला आपण बागेत भेटूया. तर आपण याच्यामध्ये आता हे इन्सेक्टिसाईड टाकलं, इथे बघू शकता व्हाईट कलर झाला आहे थोडा. आणि बाकी आपण याच्यामध्ये घेरू ॲड केलेलं आहे. आता हे मिक्सचर आपलं रेडी झालेलं आहे आणि आता आपण सुरू करूयात बागेत अप्लाय करायला. तर मित्रांनो, इथं आपण आता लावायला सुरुवात करतोय. तर आपण एक ह्या ब्रशने एकदा प्रयोग करतोय. अरे वा सुंदर अप्लाय होतं आहे असं. हे बघा, ब्रशनी किंवा कपड्याने अप्लाय करण्यापेक्षा हा रोलर आहे, पेंटचा रोलर आहे. हे बघा, सुंदररित्या असं इथे आपण बघू शकता. आणि फास्ट काम जर करायचं असेल तर ही टेक्निक केली आपण एक. हे बघा, म्हणजे फटाफटमध्ये हे आपले जास्त झाडं कमी वेळामध्ये आपले हे कव्हर होतील. तर अशा प्रकारे आपलं ह्या पावसाळ्याचं नियोजन सुरुवात आहे आपल्या जिजाऊ मँगो फार्म इथे. तर अशा रीत्या आपण सर्व झाडं ह्या बागेत जेवढे आहेत सर्व झाडांना आपण लावून घेणार आहे. तर इथे बघू शकता आपण अशी विरळणी केलेली आहे ह्या झाडांची, म्हणजे उलट्या छत्रीचा आकार हा आपण ह्या झाडांना दिलेला आहे. जसं आपण बघू शकता, म्हणजे सेंटरला जास्त काही ब्रांचेस ठेवले नाही, जेणेकरून जे आपलं सूर्यप्रकाश येणार आहे ते आपल्या संपूर्ण झाडाला व्यवस्थित हे इथे मिळणार आहे. आणि पहिली छाटणी आपण इथे केलेली, ज्याच्यामुळे आपल्याला हे सुंदर ब्रांचेस मिळालेले आहेत. आणि दुसरी तिसरी अशी आपण ही छाटणी करत अशा रीत्या ह्या झाडाला आपण इथे असं डेव्हलप केलेलं आहे. याने आपले कोणतेही कीटक हे आपल्या झाडाला इथे खोडाला झाडाच्या खोडाला इथे काहीच आपल्याला हार्म करू नाही शकत आहे या मिक्सचरमुळे. आणि एक छान असा लेअर अप्लाय होतो आहे, त्याच्यामध्ये इन्सेक्टिसाईड लावला आहे, त्याचा एक आपल्याला प्लस पॉईंट बघायला मिळेलच. तर असं मित्रांनो होतं आमचं नियोजन. तर नक्की थोडे टिप्स देणार आहे ते तुम्ही लक्षात ठेवा. फळ धारणा झाल्यानंतर आपण हार्वेस्टिंग करणार. हार्वेस्टिंग केल्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला झाडाची सुंदररित्या अशी छाटणी करायची आहे. छाटणी करून झाल्यानंतर आपण बागेत इन्सेक्टिसाईडचा एक स्प्रे घेतला होता आणि बुरशीनाशकचा पण एकत्र मिक्स करून आपण स्प्रे घेतला होता, जेणेकरून जे आपण कटिंग केलेले आहे तिथे कोणत्याही प्रकारची बुरशी पकडणार नाही. आणि हार्वेस्टिंगच्या वेळेस त्या काळात फळ होतं आपल्या झाडाला, तर त्यावेळेस काही कीटक असतील तर तेही इथे नष्ट होणार आहे. दुसरं आपल्याला गोष्ट करायची आहे हे बोर्डो पेस्ट जे आपल्या बागेत आता सुरू आहे. बोर्डो पेस्ट अप्लाय करायच्या आधी आपल्याला बाग हा स्वच्छ करून घ्यायचा आहे. गुडघ्या एवढं गवत ठेवायचं नाही, जेणेकरून आपल्याला बोर्डो पेस्ट लावायला थोडं अवघड जाईल. तर त्यामुळे बाग क्लीन करायचा आणि मग आपण बोर्डो पेस्ट अप्लाय करून घेणार. आणि
बोर्डो पेस्ट अप्लाय करून झाल्यानंतर आपल्याला मग मस्त खतं द्यायचे आहेत. आपण शेणखत देणार आहे. जसं आपला फार्मवरती आपण ऑर्गॅनिक मॅन्युअर हे आणून टाकलेलं आहे. तर शक्य झाल्यास तर हे उन्हाळ्यात असं तुम्ही शेणखतचा एक डेपो लावून घेऊ शकता. तर त्याचं एक चांगलं रिझन असं आहे की कुजतं चांगलं. त्याच्यानंतर हे चांगलं आता वाळलेलं शेणखत आहे. इथे आपण बघू शकता हे असं चांगल्यारीत्या एकदम कुजलेलं शेणखत एकदम पावडर झालेलं आहे. इथे हे बघा शेणखत कुजलं हे कसं ओळखायचं तर हे बघा याची अशी चांगली असं ब्लॅकमध्ये पावडर तयार होते. आणि जसं आपण बघू शकता हे छाटणी केल्याचा हा सर्व पाला आहे, डेपो आहे. तर नक्कीच आपण एक खड्डा घेणार आहे आणि त्याच्यात हे सगळं आपल्याला गाडायचं एक डोक्यात नियोजन आहे. तर बघूया कितपत ते आता सक्सेस होते. तर ते पुढच्या वर्षासाठी ते आपलं खत तयार होणार आहे. तर अशा प्रकारे आपण इथे ऑर्गॅनिक फार्मिंगसाठी हे काही छोटे मोठे प्रयोग करत आहे. पारंपरिकच आहे, काही त्यात नवीन नाही आहे. तर बोर्डो पेस्ट लावून झाल्यानंतर आपण प्रत्येक झाडाला एक छोटं असं अळं करणार आहे आणि त्याच्यात आपण शेणखत टाकणार आहे. तर नक्कीच त्याचाही व्हिडिओ तुमच्यापर्यंत आम्ही पोचवू. आता 2-4 दिवसामध्येच ते नियोजनसुद्धा आहे. तर मित्रांनो, कशी वाटली ही माहिती नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक करायला विसरू नका, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच नवीन नवीन माहिती घेऊन.